श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भोगी हा सण का साजरा केला जातो जाणून घ्या त्याची माहिती. जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तो दिवस म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत सलग 3 दिवस सुरू असतो. ते म्हणजे भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत. मकर संक्रांतीच्या 1 दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी घरात तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड इत्यादी पौष्टिक पदार्थ बनवतात. भोगी हा सण शेतकरी कुटुंब मोठ्या उत्साहात साजरा करतात. शेतकरी दरवर्षी आपल्या शेतामधून पिकं काढून सर्वांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना देखील करतो. या दिवशी काही राज्यांमध्ये विविध सण साजरा करतात, जसं की लोहरी आहे, मकर संक्रांती. भोगी हा शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे आहे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून देखील मानला जातो. भोगी का साजरे करतात तर या दिवशी इंद्रदेवाने पृथ्वीवर भरपूर पिकं व्हावी यासाठी प्रार्थना केली होती असं देखील म्हणतात. ही पिकं दरवर्षी अशीच पिकत राहू यासाठी भोगीच्या दिवशी प्रार्थना करत असतात. या दिवशी काही राज्यांमध्ये विविध सण साजरे करतात. त्यात भोगी हा सण शेतकरी कुटुंब मोठ्या उत्साहात साजरे करतात. भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी आणि मिक्स भाजी जी आहे भोगीची ती बनवली जाते. त्यामध्ये पावट्याचे दाणे, वाटाणा, वांगी, ओला हरभरा, गाजर, घेवड्याची शेंगा असे सगळे मिळून त्याची भाजी बनवली जाते आणि विशेष करून त्याच्यात तीळ घातले जातात आणि याचाच नैवेद्य या दिवशी देवाला देखील दाखवला जातो. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या 1 दिवस आधी म्हणजेच 13 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. भोगीच्या दिवशी देशभरात विविध सण साजरा केला जातो. तर